फिल्डिंग करण्याचा डिसिजन आहे, म्हणजे बॅटिंग करायची आहे. शिल्के मंगल कार्यालय भैरवनाथ किरवली टीमला पहिल्या सत्रामध्ये टॉस त्यांनी गमावलाय, तर त्यांच्या बॅटला बॅटिंग आली आहे. ही मॅच संपल्यानंतर त्यांना बॅटिंग करावी लागेल आणि मात्र टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आहे श्रीजा 11. धन्यवाद योगेशजी ढोले सर. आपण जाऊया मागच्या दिशेने. पहिल्याच बॉलवरती पहिला धक्का लागलेला आहे, तो टीम गावदेवी भडवळ संघाला. फलंदाज बाद. सध्या गावदेवी भडवळ संघ अडचणीत सापडले, कारण पहिल्या बॉलवरती पहिला धक्का देण्यात आलेला आहे. सलामीची जोडी होती मैदानावरती मनोज आणि प्रथमेश, परंतु आता सध्या मैदानावरती आलेले आहेत न्यू बॅटर मयूर. गोलंदाजाच्या पहिले षटक हाताळण्यासाठी तुषार. अत्यंत चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला बैल. ओदिष्टम ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लेफ्ट ड्राईव्ह. व्हाट अ कॅच. ब्रिलियंट. ऍब्सोल्युटली जबरदस्त चांगला जाईल त्या ठिकाणी टिपण्यात आलाय. बिडॉनला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक दीपकने मात्र झेल टिपलेला आहे. फलंदाज बाद. 1 more विकेट डाऊन. दोन धक्के देण्यात आलेले आहेत राज मस्कर यांच्याकडून विकेट अटॅकसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर सुशील कालेकर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. म्हणजे जर आता या चेंडूवरती विकेट मिळाली गोलंदाज तुषारला, तर मात्र इथून एकंदरीत 4000 रुपयाचं रोख पारितोषिक त्याला देण्यात येणार आहे. 58 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतो. काही जबरदस्त कामगिरी राहिली आहे टीम बिरदोले संघाची. कोलवटप्पाचा बॉल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि ते फलंदाज बाद. युटी थोडासा वेळ घेतलाय संदीप गायकवाड सरांनी आणि या ठिकाणी अखेर फलंदाजाला परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. तर आपण पाहतोय तुम्ही जेव्हा क्वाड इव्हेंटची अपील स्क्वेअर लेग अंपायर कडे करू शकणार नाहीयेत, सातत्याने आपण पाहतो तो निर्णय तुम्हाला स्क्वेअर लेग अंपायर देणार नाहीयेत, परंतु मुख्य पंचांकडे तुम्हाला जावं लागणार आहे. आणि अखेर संदीप गायकवाड सरांचा फिंगर अप आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज झाला बाद.